नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता काही अवघे तासच उरले आहेत. शेतकरी कामगार पक्ष पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आपल्या 36 उमेदवारांसह उतरला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 97 च्या उमेदवार सुजाता पडवळ, वॉर्ड क्रमांक 96 च्या उमेदवार सुवर्णा हाडोळे, वॉर्ड क्रमांक 85 च्या उमेदवार रोहिणी बुरुकुल यांच्या प्रचारार्थ रविवारी एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी माननीय विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, युवा कार्यकर्ते सचिन ताडफळे, के म्हात्रे, मेघनाथ तांडेल, रवी घरत आदी मान्यवरांसहित शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माननीय विवेक पाटील म्हणाले, जर सामान्य नागरिकांच्या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या, कारण शेतकरी कामगार पक्षाचा हा प्रत्येक उमेदवार जनतेसाठी झटणारा एक प्रकारचा समाजसेवक आहे. सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे 96 चे उमेदवार सौभाग्यवती सुवर्णा हाडोळे, त्याचबरोबर 97 चे उमेदवार सौभाग्यवती पडवळ, वार्ड क्रमांक 85 चे उमेदवार सौभाग्यवती बुरकुल यांना तिन्ही उमेदवारांना त्यांची निशाणी जी बॅट आहे शेतकरी कामगार पक्षाची, त्या बॅट समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्या अशी विनंती सुरुवातीलाच मी करत आहे. आता ही विनंती मी तुम्हाला अशासाठी करतोय की महानगरपालिकेमध्ये नगरसेवक कसे जायला हवेत याविषयी शेतकरी कामगार पक्षाची काय कल्पना आहे, शेतकरी कामगार पक्षाचा काय विचार आहे का, कशा पद्धतीने नगरसेवक असला पाहिजे, कशा पद्धतीने नगरसेवकांनी काम केलं पाहिजे. आम्ही या विभागामध्ये तिकीट देत असताना प्रत्येक वार्डामध्ये बैठका घेतल्या आणि त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी ज्यांना हवी असेल त्यांनी पहिल्यांदा समाजसेवा काय केलेली आहे, आतापर्यंत लोकांची कशा पद्धतीने सेवा केलेली आहे, ही सेवा करत असताना तुमची कामाची पद्धत कशी होती, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार तर तुमच्याकडे झालेला नाही, अशी सगळी पाहणी केल्यानंतर आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाचा विचार आहे की ज्या ठिकाणी आपण कुठे निवडून येऊ त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दुर्दैवानं महानगरपालिकेमध्ये या सत्ताधारी असो नगर विरोधी पक्ष असो त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती ती केलेली नाहीत. अगदी आपल्या या 3 वार्डांच्या पुरता विचार केला तर या ठिकाणी विरुंगळा केंद्र नाही, पब्लिक टॉयलेट विशेष करून महिलांसाठी जी काय सार्वजनिक शौचालय ची गरज आहे माझ्या माहितीप्रमाणे 3 वार्डामध्ये नाही. काही संघटना या हायकोर्टात गेल्या आणि राईट टू पी पैशासाठी आणि हायकोर्टाने त्या ठिकाणी ऑर्डर केली, पण हायकोर्टाने ऑर्डर केल्यानंतर सुद्धा या महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्याचं सौजन्य दाखवलं गेलं नाही आणि त्यासाठी शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून हे आम्ही काम करतोय. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्रांची गरज, पण आजपर्यंत या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विरुंगळा केंद्र माझ्या माहितीप्रमाणे बांधण्यात आलेलं नाही. दरम्यान या सभेला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी देखील जनतेला मार्गदर्शन केले. मित्रांनो, येणारी जी निवडणूक आहे, येत्या 22 तारखेची जी लढाई आहे ती एका बाजूला परिवर्तनासाठी, सामान्य लोकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, इथल्या गरिबांकरता, इथल्या मध्यमवर्गीयांकरता लढण्याकरता उत्सुक असलेला शेतकरी कामगार पक्ष, तर आपल्या धनुष्यानं ज्यानं कमळाचा बाण घ्यायचा 6 महिन्यापूर्वी प्रयत्न केला होता आणि आता सत्तेकरता भागीदारीत असणारे एका बाजूला युती, तर 15 वर्ष या नवीन मुंबई महानगरपालिकेमध्ये 100 कोटीची कामं 500 कोटीपर्यंत नेणारे राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढाई आहे. मित्रांनो, आज इथं राष्ट्रवादीचे नेते सांगतात की आम्ही कोणावरही टीका करणार नाही. त्यांना मी एक सांगू इच्छितो, तुम्ही राहता कुठे तर ग्लास हाऊस मध्ये, जो शीशे के घर में रहते वो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते. मित्रांनो, यांनी गेल्या 15 वर्षामध्ये एवढी काळी कामं केलेली आहेत की दुसऱ्यांना बोलण्याकरता यांच्याकडे तोंडच राहिलेले नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला यांना चॅलेंज करणारे जे आहेत, जे सांगतात आम्ही हे करून दाखवलं का आम्ही हे करून दाखवणार आहोत. अरे, आपल्या आजूबाजूच्या कुठलीही महानगरपालिका बघा, मुंबई असो, कल्याण असो का ठाण्यामध्ये, यांच्याच नगरसेवकांनी यांच्यावर इतके टक्केवारीचे आरोप केले होते की सरकारला नंदलाल आयोग यांच्यावरती बसवायला लागला होता. अशा लोकांच्या हातामध्ये हे नवी मुंबईचे सुज्ञ लोक आपली सत्ता देणार का याचा विचार करायला पाहिजे.